तुमच्या आयुष्यात तुम्ही एखादं स्वप्न बघितलं आहे आणि त्या स्वप्नासाठी तुम्ही खूप मेहनत घेत आहात, पण तुमचे आजूबाजूचे, तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक सगळे तुमच्यावर कमेंट करत आहेत की तू हे करू शकणार नाही, तू यशस्वी होऊ शकणार नाही, स्वतःला बघितलं आहेस का आरशात कधी? अशी नकारात्मक शेरेबाजी ते तुमच्यावर करत आहेत. आणि त्यांचे हे बोलणं ऐकून तुम्हालाही तुमच्या मनात कुठेतरी शंका येत असेल की खरंच मी हे करू शकेल का? मी माझी स्वप्न पूर्ण करू शकेल का? हा व्हिडिओ तुमच्यासारख्या त्याच लोकांसाठी आहे ज्यांना त्यांच्यावर शंका आहे की मी खरंच माझी स्वप्न पूर्ण करू शकेल का? या व्हिडिओमध्ये 15 अशा गोष्टी मी सांगणार आहे ज्या तुमच्यासोबत होत असतील, तुमच्यात त्या असतील तर तुमच्या मनातून ही शंका निघून जाईल की तुमची स्वप्न पूर्ण होतील की नाही. या 15 गोष्टी तुमच्यासोबत होत असतील तर याचा सरळ सरळ अर्थ आहे की तुम्ही आयुष्यात नक्कीच यशस्वी होणार आहात. चला तर बघूया त्या 15 गोष्टी. नंबर 1, जर तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचं असेल तर तो म्हणजे तुमचा वेळ आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच तुम्हाला पाहिजे ते मिळवणार आहात. तुमचा थोडा जरी टाइम वेस्ट गेला, वाया गेला आणि तुम्हाला त्याबद्दल खंत वाटत असेल तर तुम्ही नक्कीच आयुष्यात यशस्वी होणार आहात, कारण तुम्हाला तुमच्या वेळेची कदर आहे, किंमत आहे. जर तुमच्या आयुष्यात लोकांपेक्षा आणि पैशापेक्षा तुम्हाला तुमचा वेळ किमती असेल तर तुम्ही आयुष्यात नक्कीच यशस्वी होणार आहात. तुम्हाला तुमचं यश मिळवण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. नंबर 2, तुम्हाला शिकण्याची आवड असेल आणि कोणी तुमच्यासोबत कितीही वाईट वागले, परंतु जर तुम्ही असा विचार करत असाल की त्याच्या वाईट वागण्यातून सुद्धा तो आपल्याला काहीतरी शिकवत आहे, तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला तुम्ही एखादी संधी म्हणून समजत असाल, कितीही वाईट प्रसंग असेल पण त्यातून नेहमीच सकारात्मक विचार करत असाल, प्रत्येक वेळेस त्यातून काही ना काही शिकत असाल तर नक्कीच तुम्ही आयुष्यात ते मिळवणार आहात जे तुम्ही ठरवलं आहे. कारण शिकण्यासाठी नेहमीच तयार असलेला व्यक्ती आयुष्यात कधीही मागे राहत नाही. नंबर 3, तुमच्या आयुष्यात तुमचे प्लॅन्स आहेत, गोल्स ठरलेले आहेत. तुम्हाला पुढच्या 6 महिन्यात, पुढच्या वर्षभरात, पुढच्या 10 वर्षात नक्की स्वतःला कुठं पाहायचं आहे याबद्दल तुम्ही अगोदरच विचार केलेला आहे आणि तसे तुमचे नियोजन असेल. तुम्ही जे काम करत आहात ते ठरवून आणि नियोजनबद्ध पद्धतीने करत असाल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही रोजचे जे काही काम करत आहात ते तुमच्या भविष्यासाठी आहे आणि ते रोज तुम्ही स्वतःला आठवण करून देत आहात आणि त्या दृष्टीने तुम्ही रोज मेहनत घेत आहात. तुम्ही तुमचे नियोजन करत आहात तर आयुष्यात यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. नंबर 4, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड. ॲटिट्यूड 2 प्रकारचे असतात. एक तर व्यक्ती जर प्रॉब्लेममध्ये असेल तर त्या प्रॉब्लेममध्ये सोल्युशन सापडतो आणि दुसरा ॲटिट्यूड म्हणजे एखाद्याला सोल्युशन सांगितलं तरी त्यात तो 1000 प्रश्न उपस्थित करतो. तुमचा ॲटिट्यूड, तुमची विचार करण्याची पद्धत ही पहिल्या प्रकारची असेल. जर तुम्ही प्रॉब्लेममध्ये त्याचं सोल्युशन सापडत असाल तर आयुष्यात तुमच्यासमोर कितीही अडचणी आल्या तरी त्यातून तुम्ही निश्चितपणे बाहेर पडणार आहात. माणसाचे यश, त्याची पुढे जाण्याची जिद्द ही याच गोष्टीवर अवलंबून असते की त्याच्यासमोर कितीही प्रॉब्लेम आले तरी त्यामधून तो कसा बाहेर पडतो आणि त्यातून काय सोल्युशन काढतो. जगातले सगळे आविष्कार, सगळे शोध हे याच गोष्टीवर लागलेले आहेत की अडचणीतून कसं बाहेर पडायचं. अगोदर लोक पायी चालत होते, दूरचा प्रवास पायी करत होते, नंतर सायकल आल्या, नंतर 2 व्हीलर आल्या, नंतर 4 व्हीलर. तरीही हजारो किलोमीटर अंतर अजून कमी वेळात कसं पार करता येईल या माणसाच्या जिज्ञासेने विमानाचा शोध लावला. म्हणून तुमचा जर हा ॲटिट्यूड असेल, तुमची विचार करण्याची पद्धत जर ही असेल की या अडचणीतून तुम्ही कसे बाहेर निघणार आहात, तुमचा पॉझिटिव्ह विचार असेल तर तुम्ही नक्कीच आयुष्यात खूप मोठे काहीतरी करू शकता. नंबर 5, सकाळी लवकर उठणे हा 5वा गुण जर तुमच्यात असेल, तुम्हाला सकाळी उठायला आवडत असेल आणि तुम्ही सकाळी उठून आपल्या कामाला सुरुवात करत असाल आणि त्यात तुम्ही सकारात्मक विचार करत असाल तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. सकाळचा वेळ शांत आणि सकारात्मक असतो.
तुमच्या दिवसभराच्या कामाची सकारात्मक ऊर्जा तुम्हाला ही सकाळी मिळत असते आणि जर तुम्ही कुठल्याही जबरदस्तीशिवाय सकाळी लवकर उठत असाल तर तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. नंबर 6, सातत्य, कन्सिस्टन्सी. कुठलीही गोष्ट, कुठलंही काम पूर्ण करण्यासाठी, यश मिळवण्यासाठी गरजेचं असतं ते म्हणजे सातत्य. तुम्हाला एखाद्या कामाचा कितीही कंटाळा आला तरीही तुम्ही ते काम करत आहात. तुम्ही अपयशी झालात तरी पुन्हा पुन्हा तुम्ही ते काम करत आहात. ते तुमच्या स्वयंशिस्तीने, सेल्फ डिसिप्लिनने. तर हेच तुमचं सातत्य, तुमची कन्सिस्टन्सी आणि हाच तुमचा संयम तुम्हाला नक्कीच यश मिळवून देतो. नंबर 7, लोकांना तुम्ही आवडता. लोक तुम्हाला पसंत करतात. तुमच्यात जे काही कौशल्य आहे, क्वालिटीज आहेत, त्यामुळे लोक तुम्हाला पसंत करतात, तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे. आणि काही लोक तुमच्यावर जळतात, तुमचा तिरस्कार करतात, पण तरीही ते तुमचा विचार करतात. याचाच अर्थ तुमच्यात काहीतरी आहे जे लोकांना विचार करायला भाग पाडते. मग ते तुमचे शत्रू का असेनात. तुमच्या व्यक्तिमत्वात असं काहीतरी आहे जे लोकांना तुमच्याकडे आकर्षित करतं आणि हीच गोष्ट तुम्हाला यशस्वी करू शकते. नंबर 8, कोण तुमच्याबद्दल काय विचार करते याचा जर तुम्हाला काहीही फरक पडत नसेल तर तुम्ही नेहमीच पुढे जात राहणार. आपल्याबद्दल लोक चांगले बोलतात का वाईट बोलतात, आपल्या पुढे बोलतात की मागे बोलतात, लोकांच्या बोलण्याने तुम्ही स्वतःवर काहीही फरक पडून घेत नसाल. त्यांचं बोलणं चांगलं किंवा वाईट असो, पण तुम्ही आपलं काम सातत्याने चालू ठेवत आहात, लोकांच्या बोलण्याने आपलं काम थांबवत नाही आहात, तर तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आहात. नंबर 9, तुमची आर्थिक परिस्थिती, जर तुमच्याकडे पैसा नसेल, तुम्ही गरीब असाल, तरीही तुमची ही परिस्थिती तुमच्या कामाच्या, तुमच्या ध्येयाच्या मध्ये येऊ देत नसाल, तर तुम्हाला जगातल्या कुठल्याच मोटिवेशनची, प्रेरणेची गरज नाही. बऱ्याच वेळेस लोक आपल्या आर्थिक परिस्थितीचे कारण देऊन आपले काम, आपले ध्येय अर्ध्यावर सोडून देतात. पण तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करता झपाटून काम करत असाल, तेही फक्त तुमच्या ध्येयासाठी, तर आयुष्यात तुम्ही लवकरात लवकर यशस्वी होणार आहात. नंबर 10, तुम्हाला एकटं राहायला आवडत असेल आणि एकट्यात काम करायला आवडत असेल, ही गोष्ट फार लवकर यशस्वी करते. तुम्हाला फार जास्त बोलायला आवडत नाही, तुम्ही बोलून दाखवत नाही, तुम्ही तुमच्या कामाने लोकांना उत्तर देत असाल आणि एकट्यात राहून शांतपणे आपलं काम करत असाल, तर तुम्हाला नक्कीच यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. शांत तर राहायचं, पण आपल्या आतमध्ये कायम एक ज्वालामुखी जागृत ठेवायचा, तो आपल्या ध्येयासाठी. ही असते एका यशस्वी माणसाची ओळख. आणि तुम्ही बोलण्यावर नाही तर करून दाखवण्यावर विश्वास ठेवत असाल, तर ही खूप मोठी गोष्ट आहे तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी. नंबर 11, स्वीकारणं आणि आपल्यात बदल करणं. आपल्या आजूबाजूला कायम परिस्थिती बदलत असते, ती एकसारखी राहत नसते. आज तुमच्याकडे एकही रुपया नसेल, पण येणाऱ्या काळात तुमच्याकडे लाखोंनी पैसा येईल. आणि आज तुमच्याकडे लाखो रुपये असतील, पण येणाऱ्या काळात कदाचित एकही रुपया राहणार नाही. या दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्ही कसे राहता, या दोन्ही परिस्थिती तुम्ही कशा स्वीकारता, नाजूक परिस्थितीमध्ये स्वतःला कसं बदलवता, सकारात्मक पद्धतीने स्वतःमध्ये बदल करता की नकारात्मक पद्धतीने वागतात, हे खूप महत्त्वाचं आहे. आज तुमची परिस्थिती चांगली आहे तर तुमच्या आजूबाजूला सगळे आहेत, तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक. पण उद्या तुमची परिस्थिती वाईट झाली आणि तुमच्या आजूबाजूला तुमचा एकही माणूस नसेल, सगळे तुम्हाला सोडून गेले, तर तुम्ही या परिस्थितीत स्वतःला कसं हँडल करता. अशा परिस्थितीत तुम्ही काय विचार करता, तुमच्या विचारांना किती सकारात्मक ठेवता, हे तुमच्या यशासाठी फार महत्त्वाचं आहे. 12, संगत. तुमच्या रोजच्या आयुष्यात तुमच्या सोबत असणारे लोक, तुमचे मित्र असतील, तुमचे नातेवाईक असतील, तुमच्या कामाच्या ठिकाणचे तुमचे सहकारी असतील, या लोकांचा स्वभाव कसा आहे, त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे, ते काम चुकार आहेत, दारू पिणारे आहेत, पैसा उधळणारे आहेत की मेहनती आहेत, या सगळ्या गोष्टींचा तुमच्यावर देखील परिणाम होत असतो. तुमच्या आजूबाजूचे लोक मेहनती, काम करणारे आणि ध्येयासाठी पेटून काम करणारे असतील, सकारात्मक असतील, तर या सगळ्या गोष्टींचा तुमच्यावर देखील सकारात्मक परिणाम होतो.
म्हणून तुमच्या आजूबाजूला तुमच्या सर्कलमध्ये जर चांगले लोक असतील, सकारात्मक विचार करणारे लोक असतील, तर तुम्हीही यशस्वी होणार आहात. नंबर 13, तुम्हाला ॲव्हरेज राहणं आवडत नाही. तुम्हाला कायम काठावर पास होणं आवडत नाही. काठावर पास म्हणजे फक्त शाळेतलं किंवा परीक्षेचं उदाहरण नाही, तर तुमच्या आयुष्यात तुमचं जे काही राहणीमान आहे किंवा तुम्ही जे काही काम करता ते साधारण नाही, तर ते वरच्या लेवलचं, टॉपचं काम करता. जिथून लोक तुम्हाला पाहतील तेव्हा तुम्हाला आदर्श मानतील, अशा दर्जाचं काम तुम्हाला करायला आवडत असेल तर तुम्ही कधीच मागे राहणार नाही. नंबर 14, तुमच्या मागच्या काही दिवसात किंवा मागच्या काही महिन्यांमध्ये किंवा दिवसेंदिवस तुम्ही काही ना काही प्रगती करत आहात. काल तुमच्याकडे नोकरी नव्हती, आज तुमच्याकडे ती आहे. तुम्ही काल एकही रुपया कमवत नव्हतात, आज तुम्ही 15,000 कमवता. प्रत्येक दिवशी तुम्ही दिवसेंदिवस स्वतःला सुधारत आहात, स्वतःमध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट करत आहात. तुमचा ग्राफ, तुमचा आलेख हा नेहमी चढता असेल आणि तो तुम्ही नेहमीच चढता ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही नक्कीच वरपर्यंत पोहोचणार आहात. शेवटचं आणि महत्त्वाचं नंबर 15, नाही म्हणण्याची ताकद, नकार देण्याची ताकद. जर तुम्ही नाही म्हणण्याची हिंमत ठेवत असाल, तुम्हाला दारू प्यायची नाही तर नाहीच, तुम्हाला सिगरेट प्यायची नाही तर नाहीच, समोरच्याला तुम्ही ठामपणे नाही म्हणत असाल तर तुम्ही कुठल्याही वाईट गोष्टीपासून कायम दूर राहणार आहात. तुमच्या जवळच्या मित्राने तुम्हाला एखाद्या पार्टीला चल म्हणून आग्रह केला, पण तुम्हाला माहीत आहे तुमचं काम मागे राहणार आहे, म्हणून तुम्ही त्याला ठामपणे नकार देत असाल आणि ती हिंमत तुम्ही ठेवत असाल तर तुम्ही नक्कीच आयुष्यात यशस्वी होणार आहात. तुमची नाही म्हणण्याची ताकद तुम्हाला आयुष्यात कधीही अयशस्वी होऊ देणार नाही आणि तुमच्या संगती कधीही वाईट असणार नाही. तुम्हाला कधीही वाईट सवयी देखील लागणार नाहीत आणि वाईट सवयी लागणार नाहीत म्हणजेच यशस्वी होण्याचे सगळे मार्ग मोकळे होणार आहेत. या होत्या त्या 15 गोष्टी ज्या तुम्हाला यश मिळवून देऊ शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.